निसर्गाला परमेश्वराला मान्य असेल की आपलं सरकार यावं, महायुतीचे या समितीमध्ये विखे पाटील ते अध्यक्ष व्हावेत आणि तुमचा मंत्री बाबासाहेब पाटील त्या समितीत राहावं, हे नीतीला मान्य असेल आणि त्याच्यामुळे घडलं. नक्कीच तुमचं यश आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मुंबईच्या आझाद मैदानावरती गेल्या 5 दिवसापासून आमरण उपोषण सुरू होतं. आज त्यांना उपसमितीतील सदस्यांनी आरक्षण जाऊन भेट घेतली आणि हा जल्लोष तुम्ही पाहता महाराष्ट्रभरामध्ये. उपसमितीतील सदस्य सहकार मंत्री आमदार बाबासाहेब पाटील माझ्यासोबत. सर, काय प्रतिक्रिया आहे? आज मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीची आपण दखल घेतलेली आहे, नेमक्या भावना काय? आजचा दिवस हा इतिहासामध्ये स्वर्ण अक्षराने लिहिणारा दिवस म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतोय. मराठा समाजाची खूप वर्षापूर्वीची मागणी होती, मागणी रास्त होती, परंतु नेतृत्व करायला कोणी पुढे येत नव्हतं. परंतु जरांगे पाटलांनी ही भूमिका घेतली आणि समाजानं त्यांचं नेतृत्व मान्य केलं. अनेक प्रकारचे ठिकाणी त्यांनी मेळावे घेतले, समाजाला संघटित केलं आणि आरक्षणाची ताकद काय हे सगळ्या सुशिक्षित तरुणाला लक्षात आल्यामुळं या ठिकाणी 29 तारखेला मुंबई येथे धरणे धरण्याचा कार्यक्रमाचं आयोजन केलं. महायुतीचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये सरकार आपलं काम करतं. हे काम करत असताना या समितीची स्थापना केली. प्रामुख्यानं समितीचे अध्यक्ष म्हणून राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची या ठिकाणी नेमणूक केली आणि त्या समितीमध्ये माझ्या पक्षाच्या वतीनं आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी, मराठवाड्यातला माझा राष्ट्रवादीचा मंत्री आणि आमदार आहे आणि मराठवाड्याचे प्रश्न त्यांना माहीत आहेत, या आरक्षणाच्या संदर्भातले त्यांना माहीत आहेत, म्हणून अशा प्रकारची संधी दिली. या समितीमध्ये आमच्या महायुतीच्या सगळ्या पक्षाचे मंत्री या पक्षामध्ये होते, या समितीमध्ये. आणि मग शिंदे न्यायमूर्ती यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही त्यांच्याशी राज्यातल्या सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांशी 2-4 बैठका झाल्या, साधक बाधक चर्चा झाल्या आणि मग चर्चा झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनीच अशा प्रकारचं मत मांडलं की या समाजाने अनेक मोर्चे काढले, परंतु या जगाला दिशा देणारे मोर्चे काढले. मोर्चाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही. मोर्चा काढल्यावर त्या ठिकाणी जे काही घाण पडली, स्वच्छता करायचं काम या लोकांनी एक आदर्श मोर्चा कसा करावा हे शिकवलं. आणि मग त्यावेळेस राज्याचे माजी मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या प्रश्नाला हात घातला. त्यावेळेसही थोडीशी त्या ठिकाणी न्याय भेटला, म्हणून शिंदे साहेबाची त्या काळामध्ये देखील मी त्यांचे आभार मानतो. त्याच्यामुळं ज्या काही नोंदी होत्या त्या नोंदीच्या प्रमाणात 58,500,000 काहीतरी नोंदी त्या काळामध्ये सापडल्या. परंतु मग या नोंदी जरी सापडल्या असल्या तरी त्याची व्हॅलिडिटी प्रमाणपत्र हे करून घेणं आपलं काम आहे. परंतु फक्त 10,800 लोकांना या प्रमाणपत्राचं वितरण झालं. बाकीच्या राहिलेल्या शिल्लक त्या तशाच होत्या. मग यांनी घोषणा केली की पुन्हा मी 29ला मुंबईमध्ये येणार. मीनवाईल त्याच्या अगोदर जे मोर्चे काढले त्या ठिकाणी काही लाठी हल्ला झाला, काही लोकांचा प्राण गेला. म्हणून त्यावेळी सरकारने, शिंदे सरकारने सांगितलं होतं की ज्या लोकांचा या मोर्चामध्ये नुकसान झालं आहे, बलिदान दिलं आहे,
त्यांना माझं सरकार 10 लाख रुपये देईल आणि निश्चितपणे बोलल्याप्रमाणे 15 कोटी रुपये जे जे या मोर्चामध्ये काम करताना मृत्युमुखी पडले त्यांना दिले पैसे. आणि मग केसेसचा काही प्रश्न होता. केसेसमधल्या देखील 800 केसेस पैकी बऱ्याचशा केसेस जेवढ्या काही काढता येतील प्राधान्यक्रमाने मी सांगितले की ताबडतोबीने काढून टाका. आणि ज्याच्यामुळं काही अजून काही लोकांवर ब्लेम आहेत ते कायदेशीर माहिती घेऊन त्यांना देखील यातून कोण आहे ती मूर्ख? बोला सर, बोला सर. होणार ते साहेबांचं एकतर गुडघ्यावरती शस्त्रक्रिया झाली आहे. तुम्ही सगळेजण सकल मराठा बांधव आहात, तुम्हाला विनंती आहे शांतता राखा. सहकार मंत्री आहेत ते आपण शांततेचं सहकार्य करावं. साहेब पुढे बोला, बोला साहेब. पुन्हा ही करा. म्हणून केसेस मागे घेतल्या. पुन्हा मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा समाज आला. मुंबईमध्ये जागा पूर्ण गेली. मीनवाईल सरकारला देखील बदनाम करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. पण खरी वस्तुस्थिती अशी आहे की त्या ठिकाणचे हॉटेल दुकानं बंद करायला सरकारने किंवा महानगरपालिकेने कुणालाही सांगितलं नव्हतं. आम्ही महानगरपालिकेला विचारलं की त्यांनी आम्ही सांगितलं नाही. पोलीस डिपार्टमेंटला विचारलं, आम्ही कुणाला सांगितलं नाही. व्यापारानेच व कशाला गोंधळ, एवढ्या गोंधळामध्ये आपण कशाला करायचं म्हणून दुकानं बंद ठेवले. त्या दिवशी पाऊस अचानक जास्त झाला, लोकांना त्रास झाला, कुठलीही यंत्रणा तिथं कमी पडत होते. तरी पण मग दुसऱ्या दिवशी सरकारने टॉयलेटचे मुव्हेबल टॉयलेट बसवायची व्यवस्था केली, लाईटची व्यवस्था केली, पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था केली. लोकांना त्रास झाला, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो समाजाची की तुम्हाला तिथं आम्हाला आसरा देता आला नाही. जागा कुठं नव्हती, पण आपण जिथं जागा आहे त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला आपण राहून या मोर्चाचं आवश्यकता प्रशासनाला करून दिलात. आणि प्रशासन पोलीस खात्याने देखील खूप मोठे आपल्याला सहकार्य केलेलं आहे. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये अशा बैठका झाल्या की मागणी जी होती यांची ती हैदराबाद गॅजेटमध्ये जे होईल ते लागू करावं, सातारा गॅजेट लागू व्हावं ते करावं आणि मुंबई गॅजेट. मग त्याचाही आणि शिंदे आपले जे न्यायमूर्ती माझे त्यांच्याशी आम्ही बैठक घेतली. त्यांनी म्हणले आपले आतापर्यंत विषय मांडलेले 14 आहेत आणि एक विषय अधिक घ्यावा लागेल. समितीने परवानगी दिली तर मी त्याची मान्यता देतो. समितीला मान्यता दिली. शिंदे साहेबाचा कार्यकाळ संपला होता, त्यांचा कार्यकाळ 6 महिन्याचा वाढवून दिला. अजून गरज पडली तर अजून देऊ. पण शेवटच्या टप्प्यामध्ये हैदराबाद गॅजेट मान्य करायचं ठरलं. हैदराबाद गॅजेटमध्ये बहुतांश म्हणजे सगळ्याच लोकांना न्याय भेटणार आहे. मग त्याची प्रक्रिया सरकार करणार आहे. आणि मग हे जे तुम्हाला व्हॅलिडिटीचं प्रमाणपत्र लागणार आहे त्याच्यासाठी आमच्याकडे प्रशासनामध्ये यंत्रणा कमी आहे. त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिक माणसं अधिकारी नेमून त्याच्यामध्ये गती देण्याचं काम करणार आहोत. साधारणतः त्याला 90 दिवस लागतात. सगळ्या कार्यकर्त्यांनी मला समाजाच्या विनंती करायची आहे की आपल्याकडे जे जे काही पुरावे आहेत ते सादर करा. तुम्हाला कुठे अडचण आली तर आमच्याशी संपर्क साधा. आमचं सरकार, आम्ही सगळेजण आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि एखादा आनंद भेटला तर आनंद देखील कसा व्यक्त करावा, आनंद देखील सगळ्याला बरा वाटावा अशा प्रकारची भावना कार्यकर्त्यांनी आतापर्यंत ठेवलेली आहे. असंच आपण शांतता राखावं. प्रशासनाचं, राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळाचे आणि समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलाचे तुमच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी खास करून आभार मानतो की आपण निर्णय घेतलेला आहे. आणि ताबडतोबीनं GR काढायची तशी सोय सरकारने केलेली आहे, तशी कमिटमेंट केलेली आहे. म्हणून पुन्हा एकदा सरकारचं या ठिकाणी आभार मानतो. आणि तुमचं जी मागणी होती ते रास्त होती. आम्हाला तुमचा विरोध नव्हता. आम्हाला जे करायचे ते कायद्यात कसं बसवायचं, आम्हाला कुणाचं काढायची आवश्यकता नव्हती आणि काढायचं कुणाच्याही मनात नव्हतं. आणि त्याच्यामुळं मग काहीतरी वेगळाच प्रश्न निर्माण होऊन
याच्यामुळे वेळ लागला. नागपूरला मागं देखील अधिवेशन घेतलं, सगळ्या आमदाराचं मत तेच होतं आणि शेवटी निसर्गाला परमेश्वराला मान्य असेल की आपलं सरकार यावं महायुतीच्या या समितीमध्ये विखे पाटील ते अध्यक्ष व्हावेत आणि तुमचा मंत्री बाबासाहेब पाटील त्या समितीत राहावं हे नीतीला मान्य असेल आणि त्याच्यामुळे घडलं. नक्कीच तुमचं यश आहे. सविस्तर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर.
आवाज बहुजनांचा.